नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ. पलानीसामी यांनी अखेर विश्वासदर्शक ठराव जिंकला. उत्तर प्रदेशात उद्या तिसऱ्या टप्प्यात 69 जागांसाठी होणार मतदान. सुरक्षेसाठी 25,000 पोलीस चौक्यांची उभारणी. जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांच्या महसुलात होणारं नुकसान भरून देण्यासंदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला मंजुरी. शिवसेना भाजपामधला विसंवाद पाहता मुंबई महापालिकेच्या कारभाराचं वास्तव दर्शन घडत असल्याचा शरद पवार यांचा टोला. नाशिक मनपाच्या बाबतीत गेल्या 5 वर्षात विरोधकांकडून एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, राज ठाकरे यांचा दावा. नकला करून मतं मिळवता येत नसतात, हे राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावं, मुख्यमंत्री. मुंबईची सेवा करूनच मुंबई जिंकली, उद्धव ठाकरे यांचा दावा. गेल्या 2.5 वर्षात भाजपा सेनेच्या केवळ घोषणा, कृती मात्र नाही, राधाकृष्ण विखे पाटील. आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. मुख्यमंत्री ई पलानीसामी यांनी आज तामिळनाडू विधानसभेत 122 विरुद्ध 11 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. या ठरावावर मतदान होण्यापूर्वी प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकच्या आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्यात आलं. द्रमुकच्या सहकारी पक्षाने सभात्याग केल्यानंतर विश्वासदर्शक ठराव 122 विरुद्ध 11 मतांनी मंजूर झाला. 234 सदस्यांच्या सभागृहात विरोधी पक्षाचे 98 आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम केवळ 11 आमदारांचा पाठिंबा मिळवू शकले. पलानीसामी यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तामिळनाडू विधानसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे कामकाज वारंवार तहकूब करण्यात आलं. द्रमुक आणि काँग्रेस आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे कामकाज 1 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर द्रमुक आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावर गुप्त मतदान घेण्याची मागणी करत गोंधळ घालायला सुरुवात केली. द्रमुक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना घेराव घालत कागदपत्र फाडून अध्यक्षांच्या दिशेनं भिरकावली. या गोंधळात काँग्रेस सहभागी झाल्यानं गदारोळ माजला. त्यानंतर अध्यक्षांनी कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच गदारोळ सुरू राहिल्यानं अध्यक्षांनी 3 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी पलानीसामी यांना 15 दिवसात बहुमत सिद्ध करायला सांगितलं होतं. विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यासाठी आज विधानसभेचं विशेष सत्र बोलवण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये उद्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. 12 जिल्ह्यातल्या 69 जागांसाठी मतदान होत आहे. सुमारे 2,41,00,000 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर या जागांसाठी 826 उमेदवार रिंगणात आहेत. इटावामध्ये सर्वाधिक 21 तर हैदरगडमध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त 3 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी 25,606 पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. वस्तू सेवा कर समितीच्या आज झालेल्या बैठकीत वस्तू सेवा कर लागू झाल्यानंतर राज्यांच्या महसुलात होणारं नुकसानीची भरपाई करण्याबाबतच्या कायद्याच्या मसुद्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात मांडलं जाईल, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी त्यानंतर सांगितलं. वस्तू आणि सेवा कर विधेयक 1 जुलैपासून अंमलात यावं यासाठी आवश्यक ते कायदे या दुसऱ्या सत्रात केलं जाणं आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले. समितीची पुढची बैठक 4 आणि 5 मार्चला होणार आहे. वस्तू सेवा कराबाबत आज राजस्थानातल्या उदयपूर इथे बैठक झाली. जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विविध राज्यांचे अर्थमंत्री सुद्धा उपस्थित होते. वस्तू सेवा कर विषयक कायदा आराखड्याला मंजुरी देणं हा या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील मुख्य विषय होता. नाशिक शहराला दत्तक घेऊन येत्या 5 वर्षात या शहराचा सर्वंकष विकास करून दाखवू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. आज नाशिकमध्ये भाजपाच्या एका प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 5 वर्षात फक्त नकला करायचं काम केलं. नाशिकचा विकास त्यांनी केलेला नसून आम्ही दिलेल्या निधीतून तो झालाय. तेव्हा नकला करून आपल्याला मतं मिळणार नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नाशिकमध्ये एक मोठं अन्न प्रक्रिया केंद्र उभारण्यात येईल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुंबईची तुलना पाटण्याशी करून मुंबईकरांचा अपमान करू नका. मुंबईकरांची सेवा करूनच आम्ही मुंबई जिंकली, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सगळे मर्द सैनिक शिवसेनेत आहेत आणि गुंड भाजपात गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांच्या तर भाषणालाही लोक कंटाळलेत असं सांगून ठाकरे म्हणाले की आता भाजपाला हटवण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना भाजपा एकमेकांवर करत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या भावी कारभाराचं वास्तव दर्शन घडत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लगावला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणुकीनंतर कोणालाही पाठिंबा देणार नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भाजपाकडून पैशाचा अमाप वापर होत असल्याची टीकाही त्यांनी केली. सेना भाजपाला लोकच त्यांची जागा दाखवून देतील असं पवार म्हणाले. सामनावर बंदी घालण्याच्या मागणीवर टीकास्त्र सोडताना इतक्या लवकर सत्ता डोक्यात गेली आहे असं पवार यांनी यावेळी सांगितलं. मुंबई शहर हे राज्याची राजधानीच नव्हे तर देशातलं एक महत्त्वाचं शहर आहे आणि इथला प्रशासनाचा कारभार हा कोणाकडे येणार या संबंधीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. सेना आणि भाजप हे गेले अनेक वर्ष या शहराचा कारभार हाकतायत आणि आज ज्या पद्धतीने ते एकमेकाच्या संबंधीचं वास्तव दर्शन लोकांना करून देत आहेत त्याच्यामुळं लोकांना सुद्धा या दोन्ही पक्षांच्या बद्दलची स्थिती ही आता लक्षात येईल याची मला खात्री आहे. विमुद्रीकरणावर टीका करताना या निर्णयाचा परिणाम शेतकरी तसंच कृषी क्षेत्रावर झाल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयाचा फटका लघु उद्योगांना बसला असून महसुलावरही परिणाम झालाय. विमुद्रीकरणानंतर नरेगातील उपस्थिती 30 लाखावरून 80 लाखावर गेल्याचं केंद्राच्या ग्रामीण विकास विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलंय असंही पवार म्हणाले. लघु उद्योगांवरही परिणाम झाला असून उत्पन्न 50% घसरलंय असंही त्यांनी सांगितलं. सामान्य माणसाचं अर्थकारण बिघडलं असल्याचंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. विमुद्रीकरणाच्या धोरणाविरोधात जनमत तयार करण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. गेल्या 2.5 वर्षात भाजपा सेना युतीच्या सरकारनं केवळ घोषणा केल्या, प्रत्यक्षात मात्र काहीच केलं नाही. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलंय अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. अमरावती इथे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराकरता आले असताना ते पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं पाटील म्हणाले. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष राज्यातल्या जनतेची दिशाभूल करत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झाल्यानंतर ते पुन्हा एकत्र येणार, त्यामुळे शिवसेना सत्तेतून कधीच बाहेर पडणार नाही असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं सामोरं जायला तयार आहे असं सांगून होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तर काँग्रेसच आता मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून जाईल असा विश्वास आम्हाला आहे. उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाताना आपलं पानिपत निश्चित आहे. या दोन्ही पक्षाला आता मनोमन खात्री पटलेली आहे. मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येते तसतसा प्रचाराचा जोर वाढताना दिसतोय. सगळ्याच पक्षाचे प्रमुख नेते हिरिरीनं प्रचारात उतरले असून मतदारांना आकर्षित करण्याचे वेगवेगळे उपाय योजले जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. सगळा विकास भाजपानंच केला असेल तर मग बाकीच्यांनी काय केलं असे खडे बोल सुनावत ठाण्याच्या गेल्या 25 वर्षातल्या विकासाचं श्रेय फक्त शिवसेनेचंच असल्याचं ठाम प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. ठाण्यातल्या जाहीर प्रचार सभेत बोलताना ठाकरे यांनी गुंडांना प्रवेश देण्यावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं. हिंदुत्वावर आधारित युती भाजपानं तोडली असा आरोप करत युती तोडल्यावर शिवसैनिकांना समाधान वाटल्याचंही ते म्हणाले. मंत्रालयातला कारभार पारदर्शक करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. जनतेशी भावनिक नातं निर्माण करून त्यांना फसवून सत्ता काबीज करण्याचं काम भाजपा सरकार करत आहे. त्यासाठी पालिकेच्या निवडणुकीत या पक्षाला पालिकेत सत्ता देऊ नका असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं. पुण्यातील खडकी बोपोडी परिसरात पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं सभा झाली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या सरकारवर तोफ डागत हे सरकार बनवाबनवी करणारं सरकार असून नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असं म्हटलं आहे. गेल्या 25 वर्षापासून नांदणारी युती तुटली आहे. एकमेकांवर तोफ डागून सत्तेसाठी शिवसेना काहीही करू शकते. पुण्याच्या नागरिकांनी मतदान करताना विचार करण्याची गरज असल्याचं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.
मंदिर मस्जिदीचा प्रश्न समोर करून भावनात्मक प्रश्न निर्माण करून लोकांचे मत घेण्याचा प्रयत्न ही त्यावेळेस तत्कालीन भाजपच्या नेत्यांनी त्यावेळेस केला होता. बाबरी मस्जिद राम मंदिरचा विषय हा त्यावेळेस लोकांसमोर आला आणि त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणावर सेक्युलर मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न भाजपने त्यावेळेस यशस्वीरित्या पार पाडला. पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अजित पवार यांना पिंपरी चिंचवड महापालिका हातातून जाण्याची भीती आहे, तर उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका हातून जाण्याची भीती आहे, म्हणूनच भाजपाच्या नावानं खडे फोडत आहेत असा आरोप पर्रिकर यांनी केला. रेड झोन प्रश्नाविषयी अजून थोडे दिवस कळसोसा असंही ते म्हणाले. पिंपरी चिंचवड एकेकाळी सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती आणि मुंबई तर सांगायची आवश्यकताच नाही. या दोन्ही महानगरपालिका जर तिकडे उद्धव ठाकरेच्या हातातनं गेल्या आणि इकडे अजित पवारांच्या हातातनं गेल्या आणि मोदीजींनी केलेल्या नोटबंदीच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पुढच्या काळात आपले दिवस कसे हलाखीचे असतील याची कल्पना करून हे दोन्ही नेते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत खडे फोडायला लागले. मनसेची सत्ता असणाऱ्या नाशिक महापालिकेत विरोधकांकडून एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. 5 वर्षात विकास कामांचा धडाका लावल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक इथं निवडणूक प्रचार सभेत सांगितलं. मुंबई ठाण्यात शिवसेना भाजपानं आणि पुण्यात काँग्रेसनं गेल्या 25 वर्षात काय केलं असा सवालही त्यांनी केला. नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपचे 88 उमेदवार हे गुंड प्रवृत्तीचे असल्याचं सांगत पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेसचीच परंपरा आता सुरू झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. राज्य सरकारची शहर विकास नियमावली प्रकाशनापूर्वी फुटली असल्याचं सांगून त्यातल्या तरतुदींबद्दल मुख्यमंत्र्यांना सवाल करण्याचं आवाहन त्यांनी नाशिककर जनतेला केलं. वांद्रे पूर्वमध्ये भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची सभा झाली. यावेळी शेलार यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 38,000 कोटींचा आहे, तरीही नागरिकांना पिण्याचं पुरेसं पाणी मिळत नाही, चांगले रस्ते नाहीत. आमची सत्ता आली तर 24 तास स्वच्छ पाणी देऊ, मुलांना खेळायला मोकळी मैदानं, विस्तारित रस्ते आणि पारदर्शक कारभाराची हमीही आम्ही वचननाम्यात सुद्धा स्टॅम्प पेपरवर दिली आहे असं ते म्हणाले. शिवसेनेनं 15 वर्ष सत्तेत राहूनही मुंबईची अवस्था बकाल केली आहे असा आरोप शेलार यांनी केला. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता जवळ आली असून त्यासाठीची आवश्यक ती तयारी पालिकेनं पूर्ण केली आहे. एकूण 227 प्रभागांसाठी ही निवडणूक होत असून 2275 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 1190 पुरुष उमेदवार असून 1084 महिला उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. मतदारांची एकूण संख्या 81,80,491 इतकी असून त्यात 50,30,361 पुरुष तर 41,49,749 स्त्रिया आणि 381 इतर मतदारांचा समावेश आहे. येत्या 21 तारखेला मतदान होणार असून उद्या संध्याकाळी 5 वाजता निवडणुकीसाठीचा प्रचार थांबेल. या निवडणुकीकरता सुमारे 95 कोटी रुपये खर्च होणार असून 41,329 कर्मचारी काम करतील. आपल्या अवीट संगीतानं 4 पिढ्यांना मोहिनी घालणारे विख्यात संगीतकार खय्याम यांचा आज 91वा वाढदिवस आहे. फुटपाथ, फिर सुबह होगी, आखरी खत, कभी कभी, उमराव जान, रझिया सुलतान यासारख्या अनेक चित्रपटांना सुमधुर संगीत देणारे खय्याम यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत एक आगळंच स्थान आहे. जिंदगी गम के सहराओं में खो गई, ढूंढती है नजर तू कहाँ है, मगर देखते देखते आया आँखों हम शामे गम की कसम, आज गमगीन है हम, आ भी जा भी जा. अफसाने हजारों हैं, इन आँखों की
औचित्य साधून आज मुंबईत सूदिंग मेलेडीज ऑफ खय्याम या खय्याम यांच्या निवडक 20 गाण्यांचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. खय्याम यांनी यावेळी आपल्या सांगीतिक कारकिर्दीबद्दल मनोगत व्यक्त केलं. लता जी का जन्मदिन था. जावेद अख्तर साहब उनको इंटरव्यू कर रहे थे. आमिर खान साहब हमारे सुपरस्टार, वो लता जी को कहने लगे, लता जी आपने तो हजारों गाने गाए हैं और सब के सब हिट हैं, लेकिन कोई ऐसा गाना आपको याद है कि आपको कितने महीनों कितने अरसे तक हॉट करता रहा? उन्होंने कहा, लता जी ने कहा, हाँ, ऐ दिले नादा, मैं देखूं तो सही दुनिया तुम्हें कैसे सताती है, कोई दिन के लिए अपनी निगहबानी मुझे दे दो. वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी. ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचं आज पहाटे यवतमाळ इथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. धोटे यांनी सतत वेगळ्या विदर्भाचा ध्यास घेतला होता. धोटे यांनी विदर्भ जनता काँग्रेसची स्थापना केली होती. विदर्भाचा सिंह अशी त्यांची ओळख होती. ते 5 वेळा राज्याच्या विधानसभेत निवडून आले होते. त्यांनी खासदार पदही भूषवलं. धोटे यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जांबुवंतराव धोटे यांच्या निधनानं शेती आणि प्रादेशिक विकासाची समतोल भूमिका मांडणारे लढवय्ये आणि वादळी व्यक्तिमत्व हरपलं, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. धोटे यांचे आमदार आणि खासदार म्हणून असलेले सर्व कार्य पथदर्शी आहे. त्यांनी नेहमीच वंचित आणि उपेक्षितांच्या उन्नतीचा विचार केला. प्रादेशिक असमतोलामुळे राज्याचा विकास होऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येक प्रदेशात विकासाच्या मुख्य धारेत आणलं पाहिजे, असं त्यांचं मत होतं. त्यांच्या निधनानं मार्गदर्शकाचं संघर्षयुग संपल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात व्यक्त केली आहे. आणि आता हवामान. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 39 आणि किमान 20. नागपूर 35 आणि 15. पुणे 33 आणि 13. औरंगाबाद 35 आणि 17. नाशिक 34 आणि 13. कोल्हापूर 34 आणि 19. रत्नागिरी 38 आणि 20. सोलापूर 36 आणि 15. आणि अमरावती कमाल 35 आणि किमान 16 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ. पलानीसामी यांनी अखेर विश्वासदर्शक ठराव जिंकला. उत्तर प्रदेशात उद्या 3ऱ्या टप्प्यात 69 जागांसाठी होणार मतदान. सुरक्षेसाठी 25,000 पोलीस चौक्यांची उभारणी. जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांच्या महसुलात होणारं नुकसान भरपूर देण्यासंदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला मंजुरी. शिवसेना भाजपामधला विसंवाद पाहता मुंबई महापालिकेच्या कारभाराचं वास्तव दर्शन घडत असल्याचा शरद पवार यांचा टोला. नाशिक मनपाच्या बाबतीत गेल्या 5 वर्षात विरोधकांकडून एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, राज ठाकरे यांचा दावा. नकला करून मतं मिळवता येत नसतात, हे राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावं, मुख्यमंत्री. मुंबईची सेवा करूनच मुंबई जिंकली, उद्धव ठाकरे यांचा दावा. गेल्या 2.5 वर्षात भाजपा सेनेच्या केवळ घोषणा, कृती मात्र नाही, राधाकृष्ण विखे पाटील. आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.